नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा प्रवासाला निघणार आहोत जो चवीने भरलेला आहे. आणि आपला गाईड कोण आहे माहितीये? आपल्या सर्वांचा लाडका बटाटा. हो, बरोबर ऐकलत. आपण बटाट्याला फक्त एक भाजी म्हणून नाही तर एक नकाशा म्हणून पाहणार आहोत जो आपल्याला संपूर्ण भारत फिरून आणेल. कधी विचार केलाय की जगातली ही सगळ्यात लोकप्रिय भाजी बटाटा जर एक नकाशा असती तर? म्हणजे विचार करा, ही साधी दिसणारी भाजी आपल्याला वेगवेगळ्या प्रांतांच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारे एक गाईड ठरू शकते. आणि आज आपण नेमकं हेच करणार आहोत. मग तयार आहात? चला सुरू करूया हा चवदार प्रवास. आपण बटाट्याच्या मागे मागे जात भारतातल्या 10 अप्रतिम प्रादेशिक पदार्थांना भेटणार आहोत. एक गोष्ट नक्की, हा प्रवास तोंडाला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. आपल्या प्रवासाची सुरुवात होतीये उत्तर भारतापासून. काश्मीरच्या बर्फाळ खोऱ्यांपासून ते दिल्ली यूपीच्या गजबजलेल्या गल्ल्यांपर्यंत बटाट्याने इथे काय काय रूपं घेतली आहेत, चला पाहूया. आणि यादीतला पहिलाच पदार्थ आहे एकदम शाही, थेट काश्मीरच्या सुंदर खोऱ्यातून आलेला दम आलू. आहाहा, नुसतं नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं. दम आलूची सगळी गंमत त्याच्या बनवण्याच्या पद्धतीत आणि घटकांमध्ये आहे. म्हणजे बघा, छोटे छोटे बटाटे ते दही आणि टोमॅटोच्या दाटसर मसालेदार ग्रेव्हीमध्ये अगदी मंद आचेवर शिजवले जातात. आणि त्यामुळे जी रिच क्रीमी चव येते ना, क्या बात आहे, ती चव जिभेवर अक्षरशः रेंगाळते. आता प्रश्न पडला असेल की हा दम म्हणजे नेमकं काय? तर ही एक खास कुकिंग टेक्निक आहे. भांड्याचं झाकण गच्च बंद करून अगदी मंद आचेवर पदार्थ शिजवला जातो. याने होतं काय की सगळे मसाले आणि सुगंध आतल्या आत बटाट्यामध्ये मुरतात आणि मग जी चव तयार होते ती लाजवाब असते. आणि गंमत म्हणजे उत्तर भारतातच बटाट्याची किती व्हरायटी आहे बघा. उत्तराखंडमध्ये मिळतात आलू के गुटके, मसाल्यांमध्ये परतलेले मस्त कोरडे बटाटे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात फेमस आहेत आलू रस्सेदार, पातळ झणझणीत रश्श्यातले बटाटे. म्हणजे भाजी एकच पण रूप किती वेगवेगळी, कमाल आहे. शाही पदार्थांनंतर आता वेळ झाली आहे उत्तर भारताच्या गल्लीतल्या एका सुपरस्टारला भेटण्याची. प्रत्येकाच्या तोंडाला पाणी आणणारा पदार्थ, आलू टिक्की. आलू टिक्की म्हणजे काय? तर उकडलेल्या बटाट्यात मस्त मसाले घालून बनवलेले पॅटीज, जे तव्यावर खरपूस भाजले जातात. पण खरी मजा तर पुढे आहे. त्यावर गोड आंबट चिंचीची चटणी, तिखट हिरवी चटणी आणि थंडगार दही. आहाहा, हा खरंच स्ट्रीट फूडचा राजा आहे. चला, उत्तरेकडच्या शाई आणि चटपटीत सफरीनंतर आता आपलं विमान वळतंय भारताच्या 2 वेगवेगळ्या किनाऱ्यांकडे. म्हणजे पूर्वेकडील सौम्य चवींपासून ते पश्चिमेकडील झणझणीत पदार्थांपर्यंत. बटाट्याचा एक एकदम नवा अवतार पाहायला तयार राहा. आणि पूर्वेकडे आपलं पहिलं लँडिंग आहे बंगालमध्ये. इथला एक पदार्थ आहे आलू पोस्तो. दिसायला एकदम साधा पण चवीत भल्या भल्यांना मागे टाकेल. या पदार्थाचं सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे माहितीये? खसखस. हो, खसखशीची पेस्ट. ही पेस्ट बटाट्याला एक अशी सौम्य, नटी आणि किंचित गोडसर चव देते जी तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. बटाट्याची मूळ चव यात हरवत नाही, उलट अजून खुलून येते. एकदम युनिक चव आहे याची. बंगालमधून आता थोडं पुढे जाऊया, ईशान्येकडे आसाममध्ये. इथे आपल्याला भेटतो एक अतिशय साधा पण चवीने दमदार पदार्थ, आलू पिठिका. आलू पिठिका म्हणजे समजा आसामी स्टाईल मॅश्ड पोटॅटो. पण यात एक जबरदस्त ट्विस्ट आहे, तो म्हणजे तिखट मोहरीच्या तेलाचा. विचार करा, उकडलेला बटाटा, त्यात कच्चा कांदा, मिरची आणि फक्त हे झणझणीत मोहरीचं तेल. बस, कमीत कमी साहित्यात जास्तीत जास्त चव कशी काढायची हे आसामी लोकांकडून शिकावं. ओके, आता पूर्वेकडून थेट पश्चिम किनाऱ्यावर आपल्या महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रात आलोय म्हटल्यावर बटाट्याचं नाव घेतलं आणि बटाटा वड्याचा उल्लेख नाही झाला असं होऊच शकत नाही. ते मसालेदार बटाट्याचं सारण, त्याचे गोल गोल वडे, मग ते बेसनाच्या पिठात बुडवून गरमागरम तेलात तळून काढायचे. आहा, आणि मग हाच गरमागरम वडा जेव्हा चटणीसोबत पावाच्या मध्ये जातो ना, तेव्हा तयार होतो आपला सर्वांचा जीव की प्राण, मुंबईचा वडापाव. महाराष्ट्राच्या शेजारी गुजरातमध्ये जाऊया. इथे बटाट्याचं एक वेगळं, अगदी घरगुती आणि कम्फर्टिंग रूप बघायला मिळतं. त्याचं नाव आहे बटाटा नू शाक. ही भाजी म्हणजे टोमॅटोच्या ग्रेव्हीमधले बटाटे. पण खरी गंमत आहे तिच्यात चवीत. गुजराती जेवणाची खासियत माहितीये ना? गोड, तिखट आणि आंबट या तिन्ही चवींचा एक अप्रतिम बॅलन्स. गरमागरम पुरी किंवा रोटलीसोबत ही भाजी, क्या बात. आपल्या चवदार प्रवासाचा शेवटचा टप्पा आणि आपण पोचलो आहोत दक्षिण भारतात. आता इथे बटाट्याची कहाणी थोडी वेगळी आहे. इथे बटाटा शिजवण्यापेक्षा त्याला भाजण्यावर आणि कुरकुरीत करण्यावर जास्त जोर दिला जातो. चला बघूया इथली खासियत.
तामिळनाडूमधला हा पदार्थ नाव थोडं अवघड आहे, पण चव एकदम सोपी आणि मस्त आहे. उरुलाई किडंगू वरुवल. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहेत रोस्टेड पोटॅटोज, पण साऊथ इंडियन स्टाईल. बटाट्याच्या फोडींना मसाले लावून तव्यावर मंद आचेवर मस्त खरपूस भाजलं जातं. परिणाम बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून तितकेच मऊ. गरमागरम सांबार भातासोबत हे खायची मजाच वेगळी आहे. तर कसा वाटला हा बटाट्यासोबतचा भारतभरचा प्रवास? एका गोष्टीचं तर कौतुक करावं लागेल, भाजी एकच पण प्रत्येक प्रांतात तिची एक वेगळी ओळख आहे, एक वेगळी कहाणी आहे. चला एका नजरेत पाहूया आपला हा संपूर्ण प्रवास. काश्मीरच्या शाहीदम आलूपासून आसामच्या साध्या आलू पिठिकापर्यंत, बंगालच्या आलू पोस्तोपासून महाराष्ट्राच्या बटाटा वड्यापर्यंत. प्रत्येक पदार्थाची चव आणि ओळख किती वेगळी आहे, नाही का? हा तक्ता म्हणजे आपल्या चवदार आठवणींचा खजिना आहे. तर मग आता खरा प्रश्न हा आहे की या सगळ्यांपैकी कोणती चव सर्वात आधी चाखून बघणार? काश्मीरचा दमालू, बंगालचा पोस्तो की आपल्या जवळचा बटाटा वडा? कारण हा प्रवास इथे संपत नाहीये, तो तर आता आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात सुरू होणार आहे. मग सर्वात आधी काय बनवणार?